हॅलो. हा हॅलो, तुम्ही ते गॅरेजवालाच बोलताय का? हा, बंद पडका गॅरेजवाला बोलतोय, बोला की. तुमच्या बंद पडक्या गॅरेजमध्ये गाडी नीट केल्यावर आमची गाडी बंद पडली की निम्या रस्त्यात. अहो E20 आपण वापरतोय, थोडासा प्रॉब्लेम होतोय, समजून घ्या. कसलं E20? काय असते ते E20? अहो, इथेनॉलचं प्रमाण 20% पेट्रोलमध्ये वापरतो आपण. का? पेट्रोल द्या की आम्हाला. अहो, पेट्रोलचा शॉर्टेज आहे, ते इराणचं अमेरिकेचं युद्ध झाले म्हणून सांगतो तुम्हाला तर. हा ते ठीक आहे, मग महाराष्ट्राचं तेवढं चालू आहे, बायकड पण आहे तसंच. बघा, तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतोय. हा. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ती मला बोला, जे काय सांगायचं आहे ती मला सांगा. महाराष्ट्राला जर बदनाम केलं तर पुन्हा सांगितलं नाही म्हणजे तोंड सापासारखं चिचिन. काय बोलायला लागला तुम्ही? तर माझी गाडी खराब झाली की. अहो, तुमची गाडी खराब झाली त्याला आम्ही काय करू? तुम्ही नीट गाडी चालवायची, आम्ही व्यवस्थित चालवायची. गाडी नीटच चालवली आहे, इतकं डबरा आहे तिथं महाराष्ट्र शासनाच्या रस्त्यावर. काय सांगू तुम्हाला? पुन्हा महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. जे काय बोलायचं, जे काय करायचं तुम्ही मला बोला. मी गटगंभीर आहे, सगळं निस्तर आहे, मी तयार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. काय बोलायचं ते मला बोला. तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा. माझ्या गाडीचं ते रबरचं सगळं खराब झालं. तुमच्या गाडीचं निम्या रस्त्यात आलो तोपर्यंत गाडीच्या चारी टायरांच्या हवा गेल्या, त्या पंक्चर झाल्या त्या. बर, आता हे कोणामुळे झाले? तुमच्या मतं थोडीच झाले. अहो, मी काय तुम्हाला सांगितलं का E20 पेट्रोल टाका म्हणून? मग घरी गप बसा ना मग तुम्ही. आता जायचं फिरताय, जायचं असते की माणसाला इकडे तिकडं, काम बिम नसते ती का? कुठं जायचं नाही, काय नाही, नुसतं बोंबलत फिरताय तुम्ही. काय तुम्हाला काम फक्त आमदार खासदारच करतात, दुसरं कोण काय काम करत नाही. आमदार खासदारांनी कामं केली असती तर ती मिसिंग लिंक पडला असता का? अजून तुम्हाला सांगतोय बरं का, महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. तुम्हाला मला सांगायची साधी गोष्ट आहे. मिसिंग लिंक आम्ही चालू केलं, मुंबई पुन्हा जोडतोय आपण, लवकर येतो म्हणून. आता मला सांगा, मिसिंग लिंक तुम्हाला माहित होतं का? ओ, डोंगरावर पाणी कसं खाली पडतंय? नाही माहित. मिसिंग लिंक ढासळल्यामुळं पाणी कसं पडतंय, गाळ कसा येतोय, दगड कशी पडते, ते दिसलं का नाही सगळं? बर, तुम्हाला आजपर्यंत टीव्ही वाल्याने दाखवलं होतं का? नाही, कधीच नाही. कसं येते, दगड कशी येते, ती गाड्या कशा अडते, त्या गाड्यावर दगड कशी पडते, ती टीव्ही वाल्याने कशामुळे दाखवलं? ते मिसिंग लिंक. ते एवढं चांगलं असताना तुम्ही कशाला बिनकामाचं काय 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 कुत्र्यावर कालवा लावलाय? ते काय गाज ना, माणसं मिली असतं तर काय केलं असतं? माणसं मारायला माणसाने तिथं जायचं कशाला बोलतायला? ती काय माणसं जायसाठी मिसिंग लिंक चालू केलाय? मग कशासाठी केलंय? पर्यटन स्थळासाठी केलाय. तुम्ही फिरायला जावा, लांब न बघा. तिथं जायचं काय करायचं? आपलं ट्रायल बेसवर चालू होतं, तुम्ही लगेच बोलताय तिथं कशाला गेलता हो? जायचं तुम्हाला मुंबईला पाटा मग जाते ती माणसं सरळ. अहो, जाऊ नका ना मुंबईत. पुन्हा कशाला पाहिजे? घरात बसायचं. अहो, का मग कार्यक्रम कोणी करायची? मग काय काम करत बसत नका. पुढलं अडचण काय तुमची सांगा. गाडी खराब होईपर्यंत तुमच्या महाराष्ट्र सरकारनं अजून पुन्हा महाराष्ट्र बोलताय. तुम्हाला जे काय बोलायचं ती मला बोला. महाराष्ट्र सरकारला बोलायचं नाही, महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. महाराष्ट्राला जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर गुडघ्यातून पाय आणि तोंडाचा खुळखुळा केला जाईल. ठीक आहे, ते सगळं मी आता चाललेलो ते काय तर करायला, तर टॅक्स भरला तर सगळं पैसे लाडक्या बहिणीने ह्याच्यातच टाकतोय. आम्हाला काय काम? माणसं जी टॅक्स भरते त्यांना काहीच नाही ती. तुम्हाला पुन्हा अजून एकदा वारंवार सांगतोय आम्ही तुम्हाला, तुम्ही मला बडबडता, हे चुकीचं आहे. मला सांगतो, तुम्हाला वारंवार सांगतो, तुम्हाला महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. आम्ही लाडकी बहीण करू, अजून कुठल्या बहिणी करू, लाडक्या बहीण करू, सावत्र बहीण करू, त्याचं तुम्हाला देणं घेणं नाही. आपला विषय काय चाललाय, प्रॉब्लेम तुमचा, आपल्या गाडी मी नीट केल्या त्याच्यावर बोला. महाराष्ट्र सरकारला जर बदनाम केलं तर सांगितलं नाही म्हणजे सापासारखं तोंड चिचिन, असं बारीक 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 रवा करीन. तुम्हाला काय बोलायचं आहे ती मला बोला. महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं नाही. महाराष्ट्र सरकारनं तुमच्या इथं बोलायला आलं तर रस्ता खराब आहे तर सगळं तुमच्या शासनानं असलं कसलं रस्ता बनवलं ती माणसाने इकडे फिरून अजून तेच बोलताय तुम्ही. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. मनात आलं तर आम्ही तुम्हाला 1 मिनिटात अगदी उचलून असं जेलमध्ये टाकेन. जेलमध्ये टाकायला न्यायला रस्ते नीट पाहिजे तुमच्या शासनाकडे. अजून फिरवून कोणाचे महाराष्ट्राला बदनाम करतोय? मूर्ख बिर काय तो गाढव कुठला? कोण आहे तो? कुठे सांग? येऊन तो पायच काढतो गुडघ्यात. यायला येते, रस्ता येते का नीट? गाडी 4 वेळा बंद पडली. मला इतकं सगळं म्हणताय, सगळं ठीक आहे. तिथं ती पोरं मुशीची मिली कचरा टाकून तिथं काय बोलायला? काय शासन तुमचं? अरे अजून सांगतोय तसं बोलायला सांगतो. महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. जे काय बोलायचं मला बोला, मी सांगायला तयार आहे. अहो, मला सांगा, मुंबई पुण्यातला एवढा कचरा गोळा होतो, कचरा कुठं टाकायचा हो? काय तर करा त्या कचऱ्याचं. तिथं कशाला उलटाय गेलता तुम्ही? अडकून मेला, श्वास कोंडून मेला, सगळं मान्य आहे. खरं मूर्ख आहे तुम्ही. जायचं नाही, आपल्या घरात बसायचं नाही, रानात बोंबलत फिरायचं. आता काय करावं ह्या माणसांचं आणि काय करायचं या शासनाचं? बघा, तुम्ही फोन ठेवा. तुम्हाला येऊन जाऊन तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुमची जीभ हातरून दिली जाईल. शेवट सांगतोय, तुम्ही फोन ठेवा. अजिबात काय बोलायचं नाही. तुमचा आमचा काय संबंध नाही. तू गाडी किस्त आता महाराष्ट्राबाहेर तिथं जाऊन नीट करतो. अजून पुन्हा महाराष्ट्राला बदनाम करायचं नाही. जे काय बोलायचं तुम्ही मला बोला. अजिबात महाराष्ट्राला बोलायचं नाही. मला तुझा महाराष्ट्र देश माझा मनात बसतोय, मनात हृदयात.
तुझा महाराष्ट्र राहू दे तुझं महाराष्ट्र शासन राहू दे मी चाललो महाराष्ट्र सोडून एकदाच जा तू. लय झालं तुमचं असल्याची गरज नाही मग तू महाराष्ट्रद्रोह आहेस. मी महाराष्ट्राचा नाही कुठनं द्रोह करू मी महाराष्ट्राचा महाराष्ट्राला बदनाम करतो म्हणजे तू महाराष्ट्रद्रोही आहे 100%. मी तसं तू जा पडदेशी नसेल तर तुला अटक करून टाक. मी चाललोच महाराष्ट्र बाहेर घोषित केलं जाईल तुला. ठीक आहे सांगा काय सांगायचं ते सांगा जावा 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 बघू जावा बघू हा बा झोपा